पुण्यात एक व्यक्ती नेहमी दर्गा आणि मस्जिद काहीतरी त्याचं नाव शिवशंकर स्वामी असं काहीतरी आहे, तो गोसेवक आहे. मध्यंतरी वर्ष दीड वर्षापूर्वी त्यांनी असे भरपूर प्रकारचे गायी त्यांनी पकडून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. चांगलं काम आहे, केलं पाहिजे. गोवंश हत्याबंदी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे. तर त्या अनुषंगाने कायदा हातात न घेता जर एखाद्या व्यक्ती जर पोलिसांना मदत करत असेल, पोलिसांना माहिती देत असेल आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करत असेल भेदभावपूर्ण, तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे. पण कोणताही अभ्यास नसताना जर आपण सिव्हिल इंजिनियर आहात तर आपण वकिली करू शकत नाही, किंवा आपण वकील असेल तर आपण एक डॉक्टर म्हणून एखाद्याचा उपचार करू शकत नाही. त्याच पद्धतीने जर आपला अभ्यास आणि आपली PhD एक गोवंश पकडण्यासाठी किंवा त्याचं वाहतूक होत असताना त्याची माहिती घेऊन पोलिसांना देण्यापर्यंत असेल तर ठीक आहे. पण तुम्ही एखादा दर्गा, एखादा मस्जिद, एखादं कब्रस्तान जे आतापासून नाही आहे, 3 वर्ष 300 वर्ष 500 वर्ष 800 वर्ष 1000 वर्ष असे प्राचीन कालीन जे दर्गा आहे त्याचा इतिहास आहे. शासनाने त्याची नोंद घेतलेली आहे. महानगरपालिकेमध्ये त्याची नोंद आहे. सिटी सर्वेमध्ये ज्याची नोंद असेल, ब्रिटिशचे जे डॉक्युमेंट्स होते त्याच्यामध्ये त्याची नोंद असेल. यापूर्वी आपण बघितलं, मी जे व्हिडिओ बनवला होता, हजरत शमशुद्दीनचे बोपडी जे ब्रिजच्या खाली आहे, यांनी किती त्याला खोटं म्हणजे असं रेटून यांनी बोललं होतं की जसं काय पुऱ्या महाराष्ट्रामधील भक्तांना असं वाटलं आहे की ते खरोखरच ब्रिजच्या नंतर झालेली आहे. सविस्तर त्याच्यामध्ये मग माहिती दिलेली आहे, त्याचा रेकॉर्ड कुठले. आणि आता त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातली भामुर्डा मस्जिद, जिथं ATSचं ऑफिस आहे, भरपूर काय म्हणजे शासकीय तिथं कार्यालय आहेत, गुप्तचर यंत्रणेचं कार्यालय आहे, असं त्यांनी संदर्भ देत त्या मस्जिदीवर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले किंवा तक्रार दिले. पण या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अभ्यास नाही आहे, याला अभ्यास करायचंसुद्धा नाही आहे. याला फक्त समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल काही गरज नसताना हा तिथं हात धुवून मागं लागतो, फोटो टाकतो, प्रशासनाला त्रास देतो, प्रशासनाला जाऊन तिथं फॉलोअप घेत असतो. त्याच्याकडे कोणते डॉक्युमेंट असतील फोटोसोबत त्यांनी तेही टाकावं, तरी जनताला समजेल ना. तुम्ही फक्त फोटो टाकणार आणि त्याच्या मागचा इतिहास तुम्ही स्वतः लिहिणार, तर कसं काय कळणार की तू जे बोलतोय खरं बोलतोय. तुझ्या जर या व्हिडिओजमध्ये किंवा तुझे फोटोजमध्ये जे तू टाकतोय तथ्य असेल तर काहीतरी तुझे डॉक्युमेंट पण तुझ्याकडे असले पाहिजे. तो कुठेही जाऊन जर असंच बोंबलत असेल तर त्याला काय अर्थ नाही आहे. तो लोकांचं आणि स्वतःचा वेळ वाया घालवतोय. आणि हे सगळं करत असताना तुला तुझा आर्थिक उदरनिर्वाह कसं होतोय ते समजत नाही आहे. म्हणजे तुझं सोर्स ऑफ इन्कम काय आहे. तर मित्रा, प्रेमाची विनंती आहे, हा राज्य आणि हा देश कायद्याने चालतो. तुझ्या या पोस्ट आणि बाकीच्या गोष्टी सोशल मीडियाचा वापर करून जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्ही जे माहिती गोळा करताय आणि जे चुकीची माहिती तुम्ही पसरवण्याचा प्रयत्न करताय, हे थांबवावं. आपल्याला चांगल्या महाराष्ट्राची गरज आहे. आपल्याला आपला महाराष्ट्र चांगलं बनवायचं आहे. तुमच्यासारख्या चुकीच्या माहिती आणि पोलराईज करणाऱ्या लोकांची आपल्याला गरज नाही आहे. तर विनंती राहील की आपण थांबवावं. आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती राहील, असे कोण लोक जे सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त पोस्ट लिहून टाकतात, त्याचा कोणताही इतिहासाचा संदर्भ नसेल किंवा त्याच्याकडे कोणते डॉक्युमेंट नसतील, तर सुमोटो पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी. कारण की अशाच लोकांमुळं समाजामध्ये एक चुकीचं संदेश जातो, चुकीचा मेसेज जातो, एक चुकीची क्रोनॉलॉजी तयार होती एका समाजाविरुद्ध. तर आपलं एक कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी हीच विनंती करतो. थांबतो. सुरक्षित राहा, सतर्क राहा. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.